शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण अंतापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील शुभम राजेंद्र खैरनार यांच्या शेतामध्ये मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी या ठिकाणी 2 एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे 22,000 मिरचीच्या रोपांची लागवड केलेली आहे आणि या मिरचीच्या लागवडीनंतर ना आता ह्या मिरचीला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे ही मिरची आणि मिरची आता चालू झालेली आहे। उद्यापासून तिचा पहिला तोडा होणार आहे। या मिरचीसाठी त्यांनी आताचा बेसल डोस काय घेतलेला आहे, काय फवारण्या घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी आज जाणून घेणार आहोत। नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगा या मिरचीसाठी जो बेसल डोस तुम्ही वापरलाय तर बेसल डोस मध्ये काय घेतलेला आहे? बेसल डोस मध्ये आपण घेतलेले संवर्धन, वृद्धी आणि 10-26-26 मिरचीच्या बेसल डोस साठी संवर्धन जे आहे ते 40 किलोची जी बॅग येते ते 5 बॅग संवर्धन, त्याच्यानंतर ह्युमिक ग्रॅन्युल्स आहेत त्या 2 बकेट घेतलेले आहेत आणि वृद्धी जी ग्रॅन्युल्स आहे ते सुद्धा 2 बॅग 10 किलोच्या 2 बॅग त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे। त्याच्यामध्ये 10-26-26 बरोबर 10-26-26च्या 2 बॅग या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत। बेसल डोस करून त्यांनी या ठिकाणी मिरचीची लागवड केली। रंगा ही मिरची जी आहे ती व्हरायटी कोणती आहे? व्हरायटी सुप्रीम हॉट सकाटा म्हणून व्हरायटी। सकाटा ही व्हरायटी आहे। आपण 10 मेला मिरची लावलेली आणि 10 मेला या मिरचीची लागवड झालेली आहे। अतिशय चांगला प्लॉट या ठिकाणी आता जो आहे तो या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला। त्याच्यानंतर मिरची तुम्ही 10 मेला लागवड केली आणि त्याच्यानंतर जी पहिली आळवणी जी तुम्ही केली असेल त्याच्यामध्ये काय घेतलं होतं? त्याच्यामध्ये आपण घेतलं पहिली आळवणी 8 दिवसानंतर केली। 8 दिवसानंतर पहिल्या आळवणीमध्ये तुम्ही काय घेतलं होतं त्यासाठी? तेव्हा आपण फ्लोरा 250 ग्रॅम घेतलं होतं, वृद्धी 500 मिली घेतलं होतं। म्हणजे प्रति एकर साठी 250 ग्रॅम फ्लोरा आणि 500 मिली वृद्धी ही त्यांनी पहिली आळवणी केलेली आहे। आणि मग पहिल्या आळवणीनंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक दिसला का प्लॉट मध्ये? ग्रीनरी किंवा व्हाईट रूट तुम्हाला वाढलेल्या दिसल्या का त्याच्यामध्ये? मित्रांनो फ्लोरामुळे मिरचीची जी व्हाईट रूट आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे चालू होते आणि वृद्धीमुळे सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया अतिशय चांगली होते आणि फुटवा चांगला होतो आणि रोपाचं जे आहे ते फुटवे चांगले झाल्यामुळे वाढ चांगली होते। व्हायरस साठी किंवा व्हायरस प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह एखादा काही स्प्रे वगैरे याच्यामध्ये घेतलाय का? कारण मिरचीचा प्लॉट जर बघितला तर आज पण या ठिकाणी मिरचीवर कुठेही व्हायरसचा अटॅक झालेला दिसत नाही आणि मिरचीचा पहिला तोडा आता उद्यापासून सुरू होणार आहे। तर याच्यावर तुम्ही काय फवारणी घेतलेली आहे का? फवारणी आपण घेतली होती ना, व्हायरोसन, इकोडा आणि टाटा मानिक घेतलं होतं। व्हायरोसॉन किती घेतलं? व्हायरोसन आपण 500 ग्रॅम घेतलं। 500 ग्रॅम व्हायरोसॉन, त्याच्यामध्ये इकोडा 500 मिली घेतलं होतं आणि टाटा मानिक 100 ग्रॅम घेतलं। मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी व्हायरससाठी प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतली होती आणि अतिशय बेटर रिझल्ट त्यांना या फवारणीचा आलेला आहे। त्याच्याने खूप रिझल्ट भेटला आपल्याला, चांगला रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे त्याचा आणि त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे। या प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन या एरियातील प्रतिनिधी सोनवणे साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार केलेला आहे। धन्यवाद भाऊ। धन्यवाद। ओके।